आणि यानंतरची बातमी आहे देशात पडलेल्या पावसासंदर्भातली। देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे सोमवारी देण्यात आली। देशभरामध्ये एकूण 934.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि हे प्रमाण सरासरीच्या 108% असून 2020 नंतर सर्वाधिक पाऊस झाल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। यावर्षी सरासरीच्या 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने नोंदवला होता आणि प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। या कालावधीत मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा 19% जास्त पाऊस पडलाय, तर पूर्व आणि ईशान्य भागात प्रत्येकी 14% कमी पाऊस झालाय। दक्षिण द्वीपकल्पामध्ये सरासरीपेक्षा 14% जास्त पाऊस नोंदवला गेलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।